नमस्कार. झी 24 तासवरील हितगुज या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर प्रत्येकाला वाटतं आपली त्वचा ही नितळ आणि स्वच्छ असावी. पण बदलतं हवामान असेल किंवा बदलती जीवनशैली, बदलती आहारशैली या आणि अशा अनेक कारणांमुळं त्वचा संबंधातील विकारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळं प्रत्येकाला आपल्या त्वचेसंबंधीची काळजी लागलेली असते. आजच्या कार्यक्रमात आपण याच विषयाला अनुसरून चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे अर्टिकेरिया, लक्षणे आणि उपाय. या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर सापले सर, डॉक्टर गोडसे सर, डॉक्टर म्हात्रे मॅडम आणि डॉक्टर नायक मॅडम. आपल्या चौघांचंही कार्यक्रमात स्वागत. डॉक्टर चित्रा नायक मॅडम प्रोफेसर आणि विभाग प्रमुख आहेत, डिपार्टमेंट ऑफ डर्मिटॉलॉजी, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज अँड BYL नायर हॉस्पिटल या ठिकाणी. त्या IADBL या संस्थेच्या प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी सुद्धा होत्या. मी डॉक्टर चित्रा नायक. मी त्वचा रोग तज्ञ आहे आणि मी मुंबईच्या नायर रुग्णालयात विभाग प्रमुख आहे त्वचा रोग विभागाची. डॉक्टर DG सापले सर प्रोफेसर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत, ग्रांट मेडिकल कॉलेज आणि सर JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी. कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन मुंबई या ठिकाणी ते माजी प्रेसिडेंट म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड या अवॉर्डने त्यांना गौरव करण्यात आलेला आहे त्यांचा. त्याचबरोबर बेस्ट प्रॅक्टिशनर अवॉर्डसुद्धा त्यांना मिळालेला आहे. नमस्कार, मी डॉक्टर DG सापळे. मी हेड ऑफ द डिपार्टमेंट अँड प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ डर्मॅटॉलॉजी, ग्रँड मेडिकल कॉलेज, JJ हॉस्पिटल मुंबईमध्ये होतो. पण आता मी ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये आणि माझं प्रायव्हेट क्लिनिक दादरला हिंदू कॉलनीमध्ये प्रॅक्टिस करतो. डॉक्टर मधुलिका म्हात्रे मॅडम त्या MD आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत, राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स या ठिकाणाहून त्यांनी त्यांचं शिक्षण जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. म्हात्रे मॅडम या डायरेक्टरसुद्धा आहेत स्किन सागा सेंटर फॉर डर्मिटॉलॉजी या संस्थेसाठी. त्याचबरोबर त्यांना 12 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. यंग डर्मिटॉलॉजिस्ट अवॉर्ड IADBL यांच्या वतीनं दिला जाणारा हा अवॉर्ड, या अवॉर्डने त्यांना 2018 साली गौरवण्यात आलं होतं. हॅलो, आय एम डॉक्टर मधुलिका म्हात्रे. मी एक स्किन स्पेशलिस्ट आहे जी अंधेरी मुंबईमध्ये प्रॅक्टिस करते. डॉक्टर किरण गोडसे सर हे MD आहेत, PhD आहेत. डॉक्टर गोडसे सर हे प्रोफेसर आहेत, डिपार्टमेंट ऑफ डर्मिटॉलॉजी, DY पाटील युनिव्हर्सिटी नवी मुंबई या ठिकाणी. IADBLचे ते प्रेसिडेंट होते. नमस्कार, मी डॉक्टर किरण गोडसे. मी प्रोफेसर आहे डर्मॅटॉलॉजीचा, DY पाटील हॉस्पिटल नवी मुंबई येथे. गेले मी 30 वर्ष इथे कार्यरत आहे आणि अर्टिकेरिया किंवा पित्त ही माझी स्पेशालिटी आहे, ज्याच्यात माझा विशेष अभ्यास आहे. आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात स्वागत. आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर किरण गोडसे सर, अर्टिकेरिया म्हणजे काय हे आपण सांगावं. अर्टिकेरिया किंवा पित्त, ज्याला मराठी भाषेत म्हणतात, याच्यामध्ये अंगावर लाल चट्टे येतात आणि हे अंगावरचे लाल चट्टे पूर्ण अंगावर पसरतात आणि त्याला भयंकर खाज येते. त्याला अर्टिकेरिया किंवा पित्त म्हणतात. हे कधीही केव्हाही कोणालाही होऊ शकतं आणि एकदा चालू झालं की जनरली ते जायला 1 ते 2 दिवस लागू शकतात. ह्याच्यासाठी कारणे भरपूर असतात, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की अर्टिकेरिया किंवा पित्त याला कंट्रोल करण्यासाठी अँटीहिस्टामिन्स म्हणून औषध असतात, ती जरुरी असतात. आता अर्टिकेरिया म्हणजे काय हे आपण सांगितलं, पण कशामुळे होतो हा अर्टिकेरिया याविषयी आपण काय सांगाल. अर्टिकेरिया किंवा पित्त याची भरपूर कारणे आहेत. जसे कॉमनली की फूड्समध्ये सी फूड आहे, शेल फिश आहे, एग्स अंडी आहेत, स्ट्रॉबेरीज, नट्स, पीनट्स, गहू, सोया, ब्रिंजॉल अशा खूपशा गोष्टींनी अंगाला खाज येऊ शकते. या तोंडात या समजा आपण यातलं समजा तुम्ही सी फूड खाल्लं आणि तुम्हाला खाज येऊ शकते. याला म्हणतात फूड इंड्यूस अर्टिकेरिया. दुसरा कलर्ड सबस्टन्स जसे ऑरेंज, रेड, चायनीज कलर्ड आयटम्स यांनी सुद्धा अंगाला खाज येऊ शकते. तर फूड हे कॉमन आहे की फूड खाल्लं की विदिन 2 ते 4 तासात अंगाला खाज येऊ शकते. तर त्याला खाण्यामुळे ॲलर्जी म्हणतात. दुसरा ड्रग्स म्हणजे मेडिसिन जी आपण घेतो, सर्दी, खोकला, ताप, मलेरिया आणि पेन किलर गोळ्या याने होऊ शकतात. म्हणजे पेन किलर गोळ्या, ॲस्पिरिन, ब्रुफेन जशा पेन किलर गोळ्या असतात त्याने अंगावर पित्त येऊ शकतं. तसेच अँटिबायोटिक्स ज्यांनी इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी घेतात त्यांनीही पित्त येऊ शकतं. आणि दुसरं म्हणजे व्हायरल इन्फेक्शन जी होतात, फ्लू, इन्फ्लुएन्झा किंवा इतर व्हायरसेस किंवा पोटातले इन्फेक्शन यांनी सुद्धा अंगावर पित्त येऊ शकतं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे ही कॉमन कारणं झालेत. ज्या इतर कारणं असतात त्याला म्हणतात ऑटो इम्युन अर्टिकेरिया. म्हणजे याच्यामध्ये अंगात ॲलर्जी निर्माण होते. अंगात ऑटो अँटीबॉडीज तयार होतात आणि त्यांनी अंगावर पित्त येतं आणि ते पूर्ण अंगावर पसरतं. आणि हे पित्त जनरली ऑन एन ॲव्हरेज ह्याला
जायला 1 ते 4 वर्ष लागू शकतात. सर, आता कोणताही आजार किंवा रोग म्हटलं की त्याचे अनेक प्रकार असतात. तर या अर्टिकेरियाचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? ते वेगवेगळे प्रकार आहेत. एक म्हणजे ॲक्यूट अर्टिकेरिया आणि क्रॉनिक अर्टिकेरिया. ॲक्यूट म्हणजे जो अर्टिकेरिया 4 ते 6 आठवड्यात बरा होतो. तुम्ही बाहेर झालं, कोळंबी खाल्ली, फिश खाल्ला, काही खाल्लं, चायनीज खाल्लं, तुम्हाला खाज यायला लागली. तर ही ॲलर्जी आहे, ही जनरली 2 ते 4 हप्त्यात जाऊ शकते. त्याच्यासाठी तुम्हाला अँटीहिस्टॅमिनच्या गोळ्या, कधी-कधी कॉर्टिकोस्टेरॉइड्स आणि कधी-कधी इतरही औषधं द्यायला लागतात. तर हा ॲक्यूट अर्टिकेरिया झाला. दुसरा प्रकार आहे क्रॉनिक अर्टिकेरिया, जो 6 आठवडे ते 5 वर्षापर्यंत किती दिवस राहू शकतो. काही लोकांना अर्टिकेरिया 10 ते 20 वर्ष पण राहू शकतो. तर ह्या अर्टिकेरियासाठी कारणं असतात ही ऑटोइम्यून अर्टिकेरिया, ज्याच्यात बॉडीमध्ये प्रतिद्रव्य तयार होतात आणि त्यांनी ॲलर्जी होते. आणि अजून एक प्रकार आहे, त्याला म्हणतात ऑटो ॲलर्जिक अर्टिकेरिया. म्हणजे त्याला ॲलर्जी टू ॲलर्जी म्हणतात. थोडा डिफिकल्ट आहे समजण्यासाठी, पण बेसिकली ही 2 कारणं आहेत, की त्यांनी अर्टिकेरिया ट्रिगर होऊ शकतो. आणि अजून एक कारण आहे, त्याला म्हणतात फिजिकल अर्टिकेरिया. म्हणजे पेशंटला मार लागला की ते लाल होऊ शकतं. उन्हात गेलं की लाल होऊ शकतं. थंड प्रदेशात गेलं की लाल होऊ शकतं किंवा अति एक्सरसाइज केला तर त्यांनी पित्त येऊ शकतं. तर हे वेगवेगळे फिजिकल अर्टिकेरियाचे प्रकार आहेत आणि हे पेशंटला कळतं, की समजा त्यांनी रनिंग केलं त्याला खाज येऊ शकते. त्याला म्हणतात कोलिनर्जिक अर्टिकेरिया. तर हे खूपसे प्रकार आहेत. हे डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा त्वचा रोगात तज्ञांना हे माहिती असतात. ते काही औषधं आणि काही टेस्टिंग प्रमाणे ते फाइंड आउट करू शकतात, की कुठलं कारण आहे तुमच्या अर्टिकेरिया किंवा पित्ताचं. हा त्वचेसंबंधीतील आजार असल्यामुळं असे कोणते घटक आहेत ज्यामुळं याची बाधा ही रुग्णांना होत असते? अर्टिकेरिया हा ट्रिगर होऊ शकतो. कॉमनली ट्रिगर होण्यासाठी पेन किलर गोळ्याने ट्रिगर होऊ शकतं. स्पायसी ऑरेंज चायनीज फूडने ट्रिगर होऊ शकतो. स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस, फिजिकल स्ट्रेस, इन्फेक्शन्स किंवा स्ट्राँग गोळ्या घेतल्या तर त्याने ट्रिगर होऊ शकतो. तसेच ह्या ट्रिगर होण्यासाठी खूप वेळा काही कारण जरुरी नसतं. सडनली अर्टिकेरिया येऊ शकतो आणि कारण शोधणं खूप वेळा कठीण असतं. पण अर्टिकेरियाचा कंट्रोल होणं हे सोपं आहे. आता आपल्याकडे बाजारात विविध औषधं उपलब्ध आहेत, ज्याने आम्ही अर्टिकेरिया पूर्ण कंट्रोल करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये आम्ही स्टेरॉइड वापरत नाही, पण अँटीहिस्टॅमिन्स वापरतो, जी परफेक्टली सेफ असतात आणि ती जोपर्यंत पित्त जात नाही तोपर्यंत घ्यायला लागतात. आपण या आजाराची लक्षणं सांगितली, पण आता याचा जो प्रभाव आहे, ड्युरेशन आहे, ते साधारण किती काळ आहे? जसं तुम्हाला सांगितलं, अर्टिकेरिया जो ॲक्यूट अर्टिकेरिया आहे, तो 4 ते 6 आठवड्यात बरा होऊ शकतो. पण जो क्रॉनिक अर्टिकेरिया आहे, तो 6 महिने ते 5 वर्षापर्यंत राहू शकतो. काही लोकांना 10 ते 20 वर्ष पण राहू शकतो. आता लोकांना वाटतं, की इतके वर्ष अर्टिकेरिया तर काय खायचं, काय नाही. तर खूप वेळा ह्या अर्टिकेरियामध्ये खाण्याचं काही कारण नसतं. हा आपल्या ऑटोइम्यून म्हणजे बॉडीच्या आतल्या प्रतिद्रव्यामुळे किंवा आपल्या अँटीबॉडीजमुळे ही अर्टिकेरिया होत असतो. तर त्यासाठी रेग्युलर औषधं घेणं जरुरी असतात आणि औषधांनी आम्ही तो आजार पूर्ण कंट्रोल करू शकतो. जी अँटीहिस्टॅमिन्स गोळ्या आहेत, त्या 1 गोळ्या, 2 गोळ्या किंवा 4 गोळ्या घेऊन आम्ही अर्टिकेरिया कंट्रोल करू शकतो. पण काही लोकांना म्हणजे 25% लोकांना 4 गोळ्या घेऊन सुद्धा अर्टिकेरिया कंट्रोल होऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी ओमालिझुमॅब म्हणून एक नवे बायोलॉजिक आलेलं आहे मार्केटमध्ये. ते ॲक्चुअली रूट कॉज कंट्रोल करते आणि त्यांनी अर्टिकेरिया कंट्रोल येतो. आणि इतरही काही इम्युनोसप्रेशन औषधं आहेत, लाइक सायक्लोस्पोरिन आणि मिथोट्रिक्झेट, तरी पण अर्टिकेरिया कंट्रोल होऊ शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टरी सल्ल्याशिवाय तुम्ही घेऊ नका. कारण डॉक्टर अनुमान करून फाइंड आउट करतो, की कुठलं औषध तुम्हाला योग्य आहे आणि कुठल्या टेस्टिंग करायच्या आहेत, ते आम्ही सांगू शकतो. लक्षात ठेवा, की ह्याच्यासाठी ॲलर्जी टेस्टिंग करू नका किंवा स्किन प्रिक टेस्टिंग किंवा ॲलर्जी टेस्टिंग, ब्लड टेस्टिंग करायची जरूर नसते. कारण ही ॲलर्जी औषधांनी किंवा हवेतनं होणारी ॲलर्जी नाहीये. त्यामुळे उगाच ॲलर्जी टेस्टिंगवर तुम्ही पैसे खर्च करू नका. डॉक्टरी सल्ल्यानुसार आम्ही 4 ते 5 टेस्ट फक्त करतो. सी-बी-सी, आय-जी, थायरॉइड आणि अँटी-टी-पी वगैरे. त्याने आम्हाला कळतं, की हा रोग कुठल्या प्रकारचा आहे आणि आम्ही त्याला पूर्ण औषध देऊ शकतो. थँक यू. म्हात्रे मॅडम, या अर्टिकेरियाची लक्षणं काय आहेत, याविषयी तुम्ही काय सांगाल? सो अर्टिकेरिया किंवा शीतपित्त ज्याला आपण म्हणतो, तर त्याचे सिम्प्टम्स टिपिकली अंगावर ज्या गांधी येतात किंवा आपल्याला पित्त उठते, हे लालसर पुरळ किंवा लालसर पित्तासारखं दिसते, जे अंगावर कुठेही येऊ शकते. टिपिकली खरूज होऊ शकते किंवा खाजही येऊ शकते ह्याच्यासोबत. जे सिव्हिअर प्रकारचा अर्टिकेरिया असतो, त्याच्यात आपले डोळे सुजू शकतात किंवा ओठ सुजू शकतात, श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो किंवा गिळायलाही त्रास होऊ शकतो. सो कॉमनली अर्टिकेरियाचे जे पॅचेस असतात, ते येऊन जाऊन असतात. 1-2 तास राहतात, मग निघतात आणि दुसऱ्या जागेवर येतात. तर तसं आपण अर्टिकेरियाला डिस्क्राईब करतो. बरोबर. म्हणजे प्रामुख्यानं ही लक्षणं जी आहेत ती या अर्टिकेरिया
रोगामध्ये आजारामध्ये आढळून येतात. पण आता अनेक प्रेक्षकांना असा प्रश्न पडलेला असेल की अर्टिकेरिया ज्या व्यक्तीला झालेला आहे त्याच्या सहवासामध्ये आल्यानंतर त्या सहवासात येणाऱ्या व्यक्तीला या आजाराची किंवा रोगाची लागण होऊ शकते का? नाही, नाही. बिलकुलच नाही. अर्टिकेरिया एका टाइपची ॲलर्जी समजा. म्हणजे ती एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला कंटेजियस किंवा स्प्रेड होणार बिलकुलच नाही. सो नथिंग टू वरी. अर्टिकेरिया आजारासाठी उपचार पद्धती कशा प्रकारे सध्या उपलब्ध आहे? सो जसं आपल्याला माहिती आहे, की अर्टिकेरिया एका टाइपची ॲलर्जी आहे, म्हणजे त्याच्यासाठी काही फूडस्टफ्स रिस्पॉन्सिबल असू शकतात. तर जर तुम्ही नोटीस केलं आहे, की ठराविक पदार्थ खाल्ल्यावर तुमच्या रॅशेस वाढतात किंवा एका पर्टिक्युलर वातावरणात जिकडे खूप जास्त पोल्युशन आणि डस्ट आहे, त्याच्यात तुमचे रॅशेस वाढतात. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळणं गरजेचं आहे. तरच जाऊन आपण अर्टिकेरियावर प्रॉपर कंट्रोल मिळवू शकतो. काही सिस्टमिक आजार असतात, जसं की थायरॉइडचे इश्यू असतात किंवा पोटात जंत असतात, दातात सडन असू शकते, पोटात ॲसिडिटी असू शकते. त्याच्यामुळे ही अर्टिकेरिया निर्माण होऊ शकतो. तर अर्टिकेरियाच्या ट्रीटमेंटमध्ये या सर्व गोष्टींवर कंट्रोल मिळणं सगळ्यात जास्त इम्पोर्टंट आहे. औषधांबाबत आपण बोलू तर मग अँटीहिस्टामिनिक्स क्लासच्या काही औषधं असतात. त्या गोळ्या तुम्ही घेऊन तुमच्या अर्टिकेरियावर इम्प्रूव्हमेंट आणू शकतात. सिव्हिअर केसेसमध्ये आपण इतर औषधं जसं की सायक्लोस्पोरिन किंवा इंजेक्शन ट्रीटमेंट्स, ओमॅलिझुमॅब याही आपण यूज करू शकतो. खरं तर हा आजार त्वचेसंदर्भातील आहे, त्यामुळं अनेकांच्या मनात असे प्रश्न असणार आहेत की खाण्यापिण्याच्या काही चुकीच्या सवयींमुळं हा अर्टिकेरिया उद्भवू शकतो का? तर खाण्याचे कोणते असे पदार्थ आहेत ज्यामुळं अर्टिकेरिया होऊ शकतो? सो अर्टिकेरियाचा कॉमनेस्ट ट्रिगर फूड आयटम्स असतात. वी हॅव अ सेइंग इन इंग्लिश की एव्हरीथिंग अंडर द सन इन्क्लुडिंग द सन कॅन कॉज अर्टिकेरिया. तर अर्टिकेरिया कुठच्याही फूडस्टफ्सनी होऊ शकतो. लेकिन पण काही ठराविक फूडस्टफ्स आहेत जे कॉमनली अर्टिकेरियाशी असोसिएटेड आहेत. जसं की शेलफिश, नट्स, स्पेसिफिकली पीनट्स, गोष्टी ज्याच्यात आर्टिफिशियल कलरिंग, आर्टिफिशियल प्रिझर्व्हेटिव्हज, फ्लेवरिंग असतात त्या गोष्टी, चायनीज फूड, सोयाबीन आणि काऊज मिल्क. तर हे ठराविक कॉमनली इम्प्लिकेटेड फूडस्टफ्स आहेत ज्याच्यामुळे अर्टिकेरिया होऊ शकतो. बरोबर. या अर्टिकेरियाचा प्रादुर्भाव आता आपण कशाप्रकारे रोखू शकतो याविषयी आपण काय सांगाल? तर जसं आपण आता डिस्कस केलंय, की अर्टिकेरियासाठी एक सिंपल कारण नाहीये. देअर आर लॉट ऑफ थिंग्स ज्याच्यामुळे अर्टिकेरिया ट्रिगर होऊ शकतो. तर नंबर 1 मोस्ट इम्पोर्टंट फॅक्टर इज की आपल्याला या ट्रिगर्सना अव्हॉइड करायचं आहे. जर तुम्ही नोटीस केलं आहे, की एका ठराविक पदार्थाने तुमची रॅश उठते, तर तो पदार्थ तुम्हाला लाईफ लाँग प्रिव्हेंट करायचा आहे. करायचा आहे. जर इंटरनल काही इश्यूज असतील, ते इंटरनल इश्यूज आपल्याला आधी फिक्स करायचे आहेत. मग आपण रेकरंट एपिसोड्स ऑफ अर्टिकेरियाला अव्हॉइड करू शकतो. दुसरी गोष्ट तुमचं हेल्थ, ओव्हरऑल लाईफस्टाईल व्यवस्थित असणं गरजेचं आहे. इनफ एक्सरसाइज, इनफ स्लीप, स्ट्रेस मॅनेजमेंट व्यवस्थित असणं गरजेचं आहे. सो या सगळ्या गोष्टी आपण एकत्र ठरवून पुढे चाललो, तर मग आपण अर्टिकेरियाला कंट्रोल बेटर करू शकतो. डॉक्टर नायक मॅडम, तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तणाव जो आहे किंवा चिंता जी आहे ती या अर्टिकेरियामध्ये कशाप्रकारे कारणीभूत ठरते? कुठलाही आजार असेल, तुम्हाला बीपीचा आजार असेल किंवा अस्थमाचा आजार असेल, तो स्ट्रेस किंवा अँक्झायटीनी वाढतो. तसंच अर्टिकेरिया सुद्धा स्ट्रेस अँक्झायटी मध्ये जास्त होऊ शकतो. कारण क्रॉनिक जर असेल तर अक्यूट अर्टिकेरिया कुठल्या ठराविक म्हणजे तुम्हाला पोट बिघडलं असेल, पोटात इन्फेक्शन असेल, तुम्हाला सर्दी खोकल्याचं इन्फेक्शन असेल आणि त्याला जी रिएक्टिव्ह अर्टिकेरिया असते ती शॉर्ट ड्युरेशनची असते. जास्तीत जास्त म्हणजे महिना, 5 आठवडे वगैरे असते. ते स्ट्रेस अँक्झायटीने कदाचित वाढत नाही. पण मोस्टली स्ट्रेस अँक्झायटीने जी क्रॉनिक अर्टिकेरिया असते ती वाढते. बरोबर. पण या अर्टिकेरियाचं निदान करण्यासाठीची प्रक्रिया काय आहे? अर्टिकेरिया डायग्नोसिस म्हणजे आता मराठीत त्याला आपण पित्त पित्त येणं म्हणतो. पित्त अंगावर म्हणजे लाल असे चट्टे वर थोडीशी सुजलेले सारखे येतात. तर ते बघूनच आपल्याला अर्टिकेरिया हा डायग्नोसिस येतो. पण त्याच्यात एक छोटा एक फरक असतो. त्याला आम्ही अर्टिकेरियल व्हॅस्क्युलायटिस म्हणतो. तर अर्टिकेरियाचे जे हे चट्टे आणि येतात ते साधारणतः एका दिवसाच्या आत म्हणजे 24 तासाच्या आत ते निघून पण जातात आणि मग दुसऱ्या दिवशी परत येतात किंवा 2-3 दिवसांनी म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी जशी असेल तशी येत राहतात. अर्टिकेरियल व्हॅस्क्युलायटिस जे येतं एकदा, ते जवळ-जवळ 2-3 दिवस झाल्याशिवाय ते सेटल होत नाही.
तर हा एक फरक असतो आणि त्याच्यात फरक जाणून घेणं म्हणजे जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जातात ऑब्व्हियसली डॉक्टर 2-3 दिवस तुम्हाला ऑब्झर्व्ह नाही करू शकणार, पण ते त्याची बायोप्सी घेऊन म्हणजे स्किनचा एक छोटा पीस घेऊन जिथे ते अर्टिकेरिया आलेला आहे, तिथून त्यांना त्या बायोप्सीमध्ये निदान करता येतं, की हे अर्टिकेरिया आहे की अर्टिकेरियल व्हॅस्क्युलायटिस. बट ऑफ कोर्स ते प्रत्येकात बायोप्सी काय करायची गरज नसते आणि अर्टिकेरियल व्हॅस्क्युलायटिस जनरली फीव्हर, जॉइंट पेन अशा सिम्प्टम्स बरोबर असतं. आता आपण निदान कशा प्रकारे केलं जातं हे नाईक मॅडम आपण सांगितलं, पण अर्टिकेरियामध्ये क्रोनिक कंडिशन असू शकते का? अर्टिकेरिया जेव्हा 6 आठवड्यापेक्षा कमी कालावधीत बरं होतं, त्याला अक्यूट अर्टिकेरिया म्हणतो आणि जेव्हा ते 6 आठवड्यापेक्षा जास्त चाललेलं असतं, त्याला आपण क्रॉनिक अर्टिकेरिया म्हणतो आणि बऱ्यापैकी लोकांना क्रॉनिक अर्टिकेरिया कारण तुम्हाला डस्ट ॲलर्जी असेल किंवा कुठलंही दुसरं क्रॉनिक इन्फेक्शन म्हणजे फंगल इन्फेक्शन वगैरे काय, सायनसचं इन्फेक्शन, तर ह्याला रिएक्टिव्ह असू शकतं. किंवा फक्त म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्तीची सिस्टम जी आहे, त्याला इंग्लिशमध्ये आम्ही इम्यून सिस्टम म्हणतो. ते इम्यून सिस्टम थोडीशी पाहिजे तशी न वागता थोडी वेगळी वागायला लागते आणि उगीचच काही गोष्टींना करायला लागते. मग तेव्हा ते क्रॉनिक अर्टिकेरिया होऊन जातं आणि 6 आठवड्यापेक्षा कधी-कधी वर्षानुवर्ष सुद्धा चालू शकतं काही पेशंट्समध्ये. क्रोनिक अर्टिकेरियासाठी उपचार काय आहेत? क्रॉनिक अर्टिकेरियाला आपण बेसिकली अशी औषधं घेतो, जी ह्या इम्यून सिस्टमची जी गडबड आहे, त्याला जरा सरळ करतात आणि ते अर्टिकेरिया होऊ देत नाही. कारण तुमची इम्यून सिस्टम कुठेतरी पुढे जाऊन ती परत स्वतःला सेल्फ करेक्ट करू शकते. काही लोकांमध्ये काही 1-2 महिन्यात 2-3 महिन्यात करेक्ट करू शकते. काही लोकांमध्ये वर्षानुवर्ष लागू शकतात हे सेल्फ करेक्शन व्हायला किंवा अटेन्युएशन व्हायला. तर तोपर्यंत आपण अँटीहिस्टामिनिक्स जसं की एका जमान्यात एव्हिल वगैरे अशा गोळ्या ज्याने झोप यायची. आता अजिबात झोप न येणारी औषधं अवेलेबल आहेत जसं की बिलॅस्टिन. मग काही स्लाइटली कॉस्टली इंजेक्शन्स आहेत जसं की ओमालिझुमॅब. तर मी फक्त काही पेशंट्समध्ये ह्या इंजेक्शनचा वापर केलाय. पण ह्याने पण अर्टिकेरिया पूर्णपणे बरा होतो असं नसतं. त्याने आपण इंजेक्शन दिल्याने बिलॅस्टिन सारख्या गोळ्यांची गरज कमी होते. दिवसाला 2 ते 3 गोळ्या जिथे गरज होती, तिथे एकाच गोळीमध्ये ते कंट्रोलमध्ये येऊ शकतं. पण बेसिकली ह्या गोळ्या आपण कितीतरी महिने किंवा कधी-कधी वर्षानुवर्ष घ्यावी लागतात. पण एक चांगली गोष्ट आहे, की ह्या औषधांचे फारसे सीरियस कुठलेही साइड इफेक्ट नाही. तुम्ही 4-5 वर्ष जरी ह्या गोळ्या घेतल्या, 7-8 वर्ष जरी घेतल्या, तुम्हाला काही जास्त साइड इफेक्ट होत नाही या गोळ्या. बरोबर, म्हणजे क्रोनिक कंडिशनचे उपचार आपण या ठिकाणी सांगितले. पण आता अर्टिकेरिया हे वैद्यकीय स्थितीचे लक्षण असू शकते का? अर्टिकेरिया अंडरलाईन कंडिशन म्हणजे जसं की क्रॉनिक सायनस इन्फेक्शन, युरिनरी इन्फेक्शन, पोटातलं इन्फेक्शन अशा काही गोष्टींना रिएक्टिव्ह असू शकतं. आणि त्या कंडिशन्स बऱ्या झाल्यानंतर अर्टिकेरिया सुद्धा बरा होऊ शकतो. पण कधी-कधी रेअरली काही ब्लड कॅन्सर्स वगैरेचा ला रिएक्टिव्ह सुद्धा अर्टिकेरिया असू शकतो. पण खूपदा असं इम्यून सिस्टमच्या प्रॉब्लेममुळे ऑल्वेज अंडरलाईन दुसरी काही गोष्ट नसताना इम्यून सिस्टमची प्रॉब्लेम उगाचच डस्टला एक्सेसिव्ह रिएक्ट करून वगैरे असं अर्टिकेरियाचा निर्माण होऊ शकतो आणि क्रॉनिक अर्टिकेरिया म्हणजे 6 आठवड्यापेक्षा जास्त लांब चालणाऱ्या अर्टिकेरिया अशाच काही असतात आणि खूपदा पेशंटला प्रश्न असतो, की आमचा अर्टिकेरिया कशामुळे होतोय? त्याचा निदान लावा. पण कधी-कधी हा निदान लावण्यात म्हणजे खूप महागडी आम्ही टेस्ट करू शकतो. पण तुम्ही महागड्या टेस्ट करून डस्ट ॲलर्जी आहे ह्याचा निदान लावला तर फायदा काय? शेवटी तुम्ही डस्ट कितपर्यंत तुम्ही अव्हॉइड करू शकता? ह्या जगात आपल्याला राहायचंय. तर आम्ही फक्त गोळ्यांनी त्या अर्टिकेरियाला कंट्रोलमध्ये ठेवतो आणि जसं की मी आधी सांगितलं ह्या गोळ्या सेफ असतात. किती दिवस खाल्ल्या तरी काय त्याच्यात फारशा साइड इफेक्ट्स म्हणजे तुम्हाला काही धोकादायक साइड इफेक्ट्स असे नसतात. त्यामुळे आम्ही कंट्रोल करायला बघतो अर्टिकेरियाला रादर दॅन एक्झॅक्ट कारण काय ह्याचा शोध लावणं. पण या अर्टिकेरियामुळं गुंतागुंत किंवा इतर आरोग्यविषयक काही समस्या उद्भवू शकतात का? पित्त आता तुम्हाला माहिती आहे 2 प्रकारचे असतात. एक शॉर्ट टर्म त्याला ॲक्यूट अर्टिकेरिया, दुसरं क्रॉनिक अर्टिकेरिया. ते बरेच दिवस राहू शकतं, 2 महिनेपेक्षा जास्ती, कधी 1-2 वर्ष, कधी 5-6 वर्ष पण राहू शकतं. अशा प्रकारचे पित्त असतात. ते 3 प्रकारचे असतात. एक आपण ज्याला बोलतो फॅमिलियल म्हणजे अनुवंशिक,
ते फार डेंजरस असतं, कारण अनुवांशिक जे असतं त्याच्यात आपल्या शरीरातला एक पदार्थ तो C4 कॉम्प्लिमेंट त्याची डेफिशियन्सी असते आणि त्याच्यामुळे ते पित्त आलं की आपल्या स्वरयंत्र आणि श्वासनलिकावर परिणाम होतं आणि श्वासनलिकाला सूज येते, त्याच्यामुळे माणूस क्रिटिकल होतो आणि एखाद वेळ माणसाला मरण पण ॲक्सेप्ट करायला लागतं. पण ही जी कंडिशन आहे ते अनुवंशिक असते. तर तुम्हाला अर्टिकेरिया परत परत येत असेल, रिकरंट येत असेल, तर डॉक्टरांकडून तुम्ही तपासून घ्या फॅमिलियल अर्टिकेरिया आहे की नाही. बिकॉज याचा उपाय म्हणजे इंजेक्शन घ्यावं लागतं आणि हे इंजेक्शन, उदाहरणार्थ आमचा एक पेशंट होता, तो पेशंट गुराखी होता. मग तो जंगलात जर अर्टिकेरिया आलं त्याला तर तो काय करणार. म्हणून ह्या प्रकारच्या पेशंटला आम्ही ट्रेन करतो, त्यांना इंजेक्शन घ्यायला शिकवतो, कारण इमर्जन्सीला इंजेक्शनची गरज असेल तर त्यांना घेता आलं पाहिजे, ना तर ते जगू शकणार नाही. दुसरा अर्टिकेरिया क्रॉनिक म्हणजे वॉस्कुलायटिस. वॉस्कुलायटिस म्हणजे इन्फ्लमेशन, सूज येते. तर आपल्या आतल्या इंद्रियांना म्हणजे लिव्हर, किडनी, हार्ट या सगळ्यांना सूज येते. मग तुम्हाला ब्लड प्रेशर सुरू होतं, डायबिटीज सुरू होतं, लिव्हर डिसीज सुरू होतं, हार्ट डिसीज सुरू होतं. ते वॉस्कुलायटिस पण तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्याचं प्रॉपर डायग्नोसिस केलं पाहिजे. तर वॉस्कुलायटिसचं डायग्नोसिस स्किन बायोप्सीने होतं, तर तुम्ही स्किन बायोप्सी करून घ्या. आणि वॉस्कुलरसाठी जी औषधं आहेत त्यांना आम्ही इम्युनोमॉड्युलेटर बोलतो. कधी कधी एक इम्युनोमॉड्युलेटर इनफ असतं, पण कधी 2 और 3 औषधं घ्यावी लागतात. जेव्हा 2-3 औषधं लॉंग टर्म घ्यावे लागतात, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, तेव्हा बराच वेळ काय होतं, पेशंटला वाटतं आपण औषध घेतो बरं बरं होतो, म्हणून पेशंट येत नाही डॉक्टरांकडे, बिकॉज दे आर हॅपी, कारण सगळं अर्टिकेरिया कंट्रोलमध्ये. पण असं करू नका. उदाहरणार्थ कालच माझ्याकडे एक पेशंट आला, तो पेशंट आला तो 1 वर्षाने आला. लकीली त्याला काय झालं नव्हतं. तो ॲझोरन नावाचं औषध घेत होता. तर ॲझोरन इज अ व्हेरी डेंजरस ड्रग, इज व्हेरी युजफुल. तर फायदा भरपूर आहे, पण कधी कधी साईड इफेक्ट्स होतात आणि इतके साईड इफेक्ट होतात की पेशंटला ॲडमिट करावं लागतं, ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावं लागतं, नाहीतर तो जिवंत राहण्याची शक्यता कमी असतं. म्हणून तुम्ही असं करू नका. तुम्हाला क्रॉनिक डिसीज असेल, लॉंग टर्म ट्रीटमेंट असेल, तर मधून डॉक्टरांकडे जाऊन औषधं कमी करून घ्या. ह्या पेशंटचे औषध आम्ही 6 महिने बंद करू शकलो असतो, पण तो पेशंट आलाच नाही. तर औषधं कमी करून घ्या, औषधं बदली करून घ्या, किंवा काही त्याच्यावर साईड इफेक्ट आहेत ते बघा. म्हणून तुम्ही जर लॉंग टर्म अर्टिकेरिया असेल, पित्त बरेच दिवस असेल, 2 वर्ष, 1 वर्ष, 6 महिने, तर जरूर तुम्ही डॉक्टरांकडे जायला पाहिजे. डॉक्टरांकडून तपासून घ्या, ते फॅमिलीला आहे की ॲलर्जी, वॉस्कुलायटिस आहे किंवा ऑटोइम्युन डिसीज आहे, त्याचं चेकअप करून घ्या आणि त्याचं तुम्ही औषध चालू ठेवलं पाहिजे. डॉक्टर, अनेकांना असं वाटू शकतं की हा अर्टिकेरिया जो आहे तो आपोआप बरा होतो किंवा कायमस्वरूपी राहू शकतो. याविषयी आपण काय माहिती द्याल? पण आता तुम्ही 100 पेशंट जर अर्टिकेरियाचे घेतलेत, तर 100 पैकी 60 लोकांना ते आपोआप बरे होणार आहेत. म्हणून अंगावर पित्त आलं म्हणून काही घाबरायचं कारण नाही. उदाहरणार्थ आपल्या घरी कुणाला पित्त आलं तर आपले आजी आजोबांना त्यांना माहिती असतं काय करायचं. एक कोकम, आपल्या अंगाला कोकम लावतात, की कोकमाचा रस लावतात, घरगुती औषधं करतात. ते करेक्ट आहे सुरुवातीला 2-3 आठवडे. पण जर 1-2 महिने राहत असेल तर तुम्ही फक्त घरचं औषध घेऊ नका, तुम्हाला डॉक्टरांकडे जावं लागेल. नाही, पण 60% साधारणतः हे पित्त आपोआप बंद होतं, तर काहीच घाबरायचं कारण नाही. पण राहिलेल्यापैकी जर तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन तुमचं डायग्नोसिस करून घ्या, औषधं रेग्युलर घ्या. पित्ताचं ट्रीटमेंट काही डिफिकल्ट नाही, पण बऱ्याच वेळा हे क्रॉनिक अर्टिकेरियामध्ये आपण अँटीस्टामिनिक घेतो. तेव्हा अँटीस्टामिनिक, कोणतं अँटीस्टामिनिक घेतलं पाहिजे फार महत्त्वाचं आहे. एक बिलास्टिन नावाचं अँटीस्टामिनिक फार सेफ आहे, तुम्ही कधी पण घेऊ शकता. लिव्हर डिसीज असेल, किडनी डिसीज असेल, हार्ट डिसीज असेल तर घेऊ शकता. बाकीचे अँटीस्टामिनिक त्यांना लिमिटेशन आहे. फक्त प्रेग्नन्सीमध्ये बिलास्टिन आपण घेता कामा नये. तर माझी एकच तुम्हाला विनंती आहे, तुम्ही अँटीस्टामिन घरी घेत असाल तर बिलास्टिन घ्या. थँक्यू.
आज आपण हितगुज कार्यक्रमात पाहिलं अर्टिकेरिया या विषयीची माहिती आपल्याला डॉक्टरांनी दिली. त्याबद्दलची लक्षणं आणि उपायसुद्धा आपल्या लक्षात आले असतीलच. अर्टिकेरियाविषयी तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्याला तुम्ही संपर्क साधा. या नंबरच्या माध्यमातून तुम्ही या डॉक्टरांशी संपर्क साधू शकता आणि अर्टिकेरियाविषयीची अधिकाधिक माहिती उपलब्ध करून घेऊ शकता.